आसपास हा माहोल बघा, हा भगवा झंझावात बघा तुम्ही. ज्यांना कोणाला अजूनही वाटतंय की मुंबई देखील हे गद्दारी करून हे बळकावू शकतात, अजिबात करू शकत नाहीत. आज तुम्हाला मी एक सांगतो, हा मोर्चा धारावीच्या पुनर्विकासासाठी आहे. तर धारावीचा पुनर्विकास शिवसेनेला नको आहे का, तर शिवसेनेला हवा आहे. पण पुनर्विकासाच्या किंवा विकासाच्या गोंडस नावाखाली जर तुम्ही धारावी बळकवणार असाल किंवा तुमच्या मित्रांना मोठं करणार असाल, आम्हाला मुंबईचा विकास हवा आहे, शिवसेना म्हणून आम्हाला मुंबईचा विकास हवा आहे, पण धारावी बळकवून मुंबई बळकवून तुम्ही अदानींना मोठं करणार असाल, तुम्ही तुमच्या मित्रांना, कारण अदानींचं 2014पर्यंत नाव कुठे होतं तुम्ही मला सांगा ना. अब्जाधीशांमध्ये अदानींचं नाव कुठेच नव्हतं. 2014मध्ये कुणाचं सरकार आलं आणि अदानी अब्जाधीश झाला, हा आलेख तुम्ही पाहायला हवा. 2014 पासून अदानींनी सगळ्यांना मागे टाकलं जगामध्ये. आणि कुणाला लुटलंय माहिती आहे? तुम्हा आम्हा सर्वसामान्य नागरिकांना लुटलंय. अगदी इलेक्ट्रिसिटी बिलापासून सगळ्या तुम्ही रिअल इस्टेटपासून सगळीकडे मागे अदानी पोर्टमध्ये किती ठिकाणी ते नशेचे पदार्थ पकडले गेले, किती कारवाई झाली, किती नष्ट झाले, कोणाला काहीच माहिती नाही आहे. या गोष्टी आपल्या लक्षात घ्यायला हव्यात. आज हा सगळा समाज कशासाठी इथे उतरला आहे? कारण मुंबई लुटली जाते. आज धारावी त्या जात्यामध्ये पडलेली आहे. जातं कळतं, जातं आपण दळतो, ते पीठ दळतो, ते जातं असतं. धारावी ऑलरेडी त्या पिठामध्ये पडलेली आहे, त्या जात्यामध्ये पडलेली आहे. तुम्ही आम्ही सारे सुपामध्ये आहोत, आपण सगळे पडणार आहोत त्याच्यामध्ये. आज जर आपण जागा नाही झालो ना, आज जर ह्या प्रस्थापितांच्या विरोधात आवाज नाही उचलला ना, उद्या हे सगळे तुम्हा आम्हा सर्वांना लुटून खातील. आणि त्यावेळेस मग सांगू नका मग आपण काय करत होतो. आज आपण हा प्रयत्न करतोय, आपल्याला माहिती आहे आपल्याला सुद्धा चिरडून टाकलं जाणार आहे, काही होणार नाही आहे. पण आज आवाज उचलणं हे फार गरजेचं आहे आणि काळाची गरज आहे. आज अदानीच्या विरोधात नाही, हा अदानी फक्त एक आपला प्यादा आहे. अदानीच्या पाठीमागे जे महाप्रस्थापित बसलेत दिल्लीपर्यंत, या सगळ्यांच्या विरोधात शिवसेना आज हा आवाज उचलते. महाविकास आघाडी म्हणून आपण हा एक प्रयत्न करतोय. आणि तुम्ही सगळे पहा तिकडे दूरपर्यंत पहा, कितीपर्यंत तो समाज उतरलाय बघा. हा सगळा शिवसेनेचा भगवा झंझावात आहे आणि ह्याला कोणीही रोखू शकत नाही. ना अदानी रोखू शकत, ना मोदी रोखू शकत, ना शहा रोखू शकत, ना फडणवीस, ना इकडचे गद्दार, कोणीही रोखू शकत नाही. एवढंच सांगतो. उपमुख्यमंत्र्यांनी फक्त ते प्रूफ करून दाखवावं. उपमुख्यमंत्री आणि त्यांचे बगलबच्चे जे कॅबिनेटमध्ये बसलेले असतात ना, ते फक्त हातात असे पेपर नाचवतात, पेनड्राईव्ह नाचवतात, पण त्यांच्याकडे कुठल्याही गोष्टीचा प्रूफ नसतो. आज फक्त एका वर्षासाठी मुंबई महापालिका यांच्या हातात सापडली. 9,500 कोटी लुटून खाल्लेत, 9,500 कोटींच्या FD तोडून खाल्ल्यात. हा एवढा विकास आम्हाला नको. मुंबईच्या 90,000च्या FD मधले जवळपास 10,500 ते 11,000 FDचे लुटून खाल्लेले आहेत. असा विकास आम्हाला नको. आणि हा विकास कुणाचा झाला? हा स्वतः यांचा झाला, हा स्वतः फडणवीसांचा विकास झाला असेल, आमचा विकास झालेला नाही. आम्हाला ह्या रंगरंगोट्या, हे भिंती रंगवणं, ते ब्रिजच्या खाली रंगवणं, ह्या असले विकास नको. पुलांवर ते मोर नाचवणं, लाईटी लावणं, असले विकास नकोत आम्हाला. एक शाश्वत विकास दाखवा तुम्ही, शाश्वत विकास जो तरुणांच्या नोकऱ्यांचा असेल. हा सगळं दाखवा ना. आज संसदेपर्यंत तरुण हल्ले करायला पोहोचतात. आपण हल्ल्याचं समर्थन करत नाही, पण का करतात? तरुणांना बेरोजगार कुणी केलेलं आहे? ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला आहे. फडणवीसांचे ते सगळे बोल आपल्याला माहिती आहेत. हे नागपूरचे पार्सल आहेत सगळे, आणि नागपूरचं पार्सल कशामधून बाहेर येत असतं आपल्याला माहिती आहे. कुणाच्या विचारांचं हे नागपूरचं पार्सल असतं. त्यामुळे मुंबईकरांना नागपूरकरांनी शिकवू नये काय करायचं असतं, काय नसतं. आम्हाला माहिती आहे आमच्या मुंबईचं काय करायचं आहे. आणि मुंबई 25 वर्ष सुरक्षित हातांमध्ये होती. आता ह्या यांचा डाव आहे. धारावी तर एक बहाणा आहे. याचा सगळा जो उद्देश आहे मुंबई कब्जा करण्याचा आहे, हे लक्षात घ्या. आणि मुंबईमध्ये कुणाचा येतो कब्जा तुम्ही बघताय. आज सगळ्या मराठी माणसाचं खच्चीकरण करून परक्यांना आपल्या उपऱ्यांना बसवलं जातं, हे लक्षात घ्यायला हवं. तुम्हाला एक साधं उदाहरण देऊ का? हे धारावीच्या आधी एक प्रकल्प घडला आहे, तो PAP प्रकल्प मुलुंडमध्ये आहे. जे प्रकल्पवादी असणार त्यांना मुलुंडमध्ये घेऊन जाणार आहेत. 7,500 घरं बांधली जाणार आहेत. भारतीय जनता पक्ष असा प्रचार करतोय की 7,500 घरं मुलुंडवासियांना त्रास देण्यासाठी उद्धव साहेबांच्या काळात हे सगळं केलेलं आहे. पण तुम्हाला सांगतो, आतल्या गोष्टी कुणालाच माहिती नसतात. उद्धव साहेबांनी काही नाही बघितलेले. त्यावेळेस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे होते आणि त्यांनी हा प्रकल्प साईन केलेला होता. त्यांनी सगळं. आणि आत्ताच्या काळामध्ये म्हणजे आत्ता जे प्रशासक बसलेलं आहे मुंबई महापालिकेमध्ये, त्या प्रशासकाने याला अप्रुव्हल दिलेले आहेत या PAP प्रकल्पाला. म्हणजे 7,500 घरं तिकडे कोण नेणार? सगळीकडची माणसं मिळून मुलुंडमध्ये नेणार. त्या मुलुंडवासियांना त्याचा त्रास आहे मान्य.
पण मग तुम्ही अपप्रचार का करता? उद्धव साहेबांनी केलं. उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, पण त्या कॅबिनेट मिनिस्ट्रीमध्ये नगरविकास हे सगळं नगरविकासच्या अंतर्गत चालतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग नगरविकासच्या अंतर्गत हे सगळं चालत असेल तर हा नगरविकास खातं नेमकं आहे कुणाकडे? गेल्या कित्येक वर्षापासून उद्धव साहेबांच्या काळापासून आतापर्यंत कुणाकडे आहे नगरविकास खातं? याचा विचार करायचा. कोण मलिदा खातंय, कोण मलाई खातंय याचा विचार करायचा. हे फडणवीस वगैरे सोडून द्यावं. या असल्या लोकांकडे आम्ही बघत पण नाही. आता आमचा उद्देश आहे, आता मुंबई नाही, आता ठाणे जिल्हा नाही, आता इतर, आता संपूर्ण महाराष्ट्र ही शिवसेनेचा आता उद्देश आहे. अब हमारा लक्ष्य पूरा महाराष्ट्र, बस एवढंच आम्ही सांगतो. ही आमची फक्त एक झलक आहे. आम्हाला उकसवू नका, आम्हाला चितवू नका. ही तर एक झलक आहे. हा, हे मुंबईच्या काही लिमिटेड भागातली लोक आहेत फक्त. ही झलक आहे. ज्यावेळेस खऱ्या अर्थाने शिवसैनिक चितवेल, तुम्ही चितवणार ना, तर महाराष्ट्र इकडचा इकडे करण्याची ताकद पण शिवसेनेमध्ये आहे. हे देखील विसरता कामा नये. आमचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना चांगला माहिती आहे. शिवसेनेचा इतिहास हा रक्तरंजित आहे. शिवसेना ही रस्त्यावरच राहिलेली आहे, रस्त्यावरच वाढली, रस्त्यावरच जन्माला आलेली आहे. शिवसेना मग सरकारांमध्ये असो, शिवसेना सरकारांमध्ये नसो, काही फरक पडत नाही. लक्षात घ्या. आमचा रस्त्यावरच जन्म झालेला आहे. आमच्या बाळासाहेबांनी आमचा पक्ष रस्त्यावरच जन्माला घातला आहे आणि आम्ही त्यांचीच लेकरं. आम्ही रस्त्यावरच जन्माला आलेलो आहेत आणि हे बघा रस्त्यावरच आहोत आम्ही. काय फरक पडतो सरकार आहेत सरकार नाही आहेत तर? आम्ही तेव्हाही तुडवत होतो, आजही तुडवतो, भविष्यातही तुडवणार आहोत. आम्हाला मनगटीही जमतं, आम्हाला इथूनही जमतं. आम्हाला मनगटीही जमतं आणि आम्हाला इथून पण जमतं आणि आम्हाला इथून पण बोलता येतं. हे लक्षात ठेवायचं. या गद्दारांना आज नाही कळणार, थोडं थांबा ना. बस कुछ देर की खामोशी है. काय म्हणतात, कुछ देर की खामोशी है, इन कानों में फिर शोर आएगा. आज तुम्हारा वक्त है, हमारा दौर आएगा. देखो अभी खाली आगे देखो होता है क्या. बरोबर. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.